नमस्कार, मी जयेश विजयकुमार सदावरे. सांगली जिल्ह्यातील बुधगाव या ठिकाणी मी राहतो. महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस 2023 या परीक्षेमध्ये जनरल रँक 12वी आणि ओबीसी रँक 5वी आलेली आहे. 2019मध्ये बॅचलर्स आणि 2021मध्ये मास्टर्स डिग्री कंप्लीट केली. ॲज अ स्ट्रक्चरल इंजिनियर म्हणून मला 1.5 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. 2023 डिस्क्रिप्टिव्ह एक्झामसाठी मी ऑनलाईन मोडमध्ये क्लास कंप्लीट केला होता. या क्लासचं मला सजेशन माझ्या मित्रांनीच दिलं होतं. ऑनलाईन मोडमध्ये क्लास करून पण माझे डाऊट्स सॉल्व्ह करायला मला कधीच प्रॉब्लेम आला नाही. सर स्वतः कॉलवरती किंवा व्हॉट्सॲपवरती फोटोज टाकून त्या क्वेश्चनचं एक्सप्लेनेशन ते सांगत असायचे. कधी-कधी व्हॉइस नोट्स पण टाकत होते. क्लास जॉइन केल्यापासून सरांचं एक एक मत एका मतावर ते ठाम होते, की कन्सिस्टंट राहावा. कोणत्या पण गोष्टीमध्ये कन्सिस्टन्सी ही खूप इम्पॉर्टंट असते. त्याचप्रमाणे अभ्यासामध्येही कन्सिस्टन्सी खूप इम्पॉर्टंट आहे. डिसिप्लिन नंतर कन्सिस्टन्सी आणि कन्सिस्टन्सी नंतर कॉन्फिडन्स येतो. या तिन्ही गोष्टी जेव्हा एकत्र असतात, त्यावेळी आपण कोणत्याही एक्झाममधले क्वेश्चन्स इझिली टॅकल करू शकतो. पेपरमध्ये आन्सर्स कसे लिहायचे? म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण बघितलं न्यूमेरिकलमध्ये काही अझम्पशन असतात, गिव्हन डाटा असतो, तर तो कसा लिहायचा? डायग्राम्स रिक्वायर्ड असतील, तर ते कुठं कसं रिप्रेझेंट करावं? यासारख्या लहान-लहान मायनर गोष्टी ज्या आहेत, त्या सरांनी एक्सप्लेन केल्या. विशेष म्हणजे डेडिकेटेडली असा आन्सर रायटिंगसाठी असं काही शेड्यूल द्यावं लागलं नाही परत. कारण की जे काही क्लासमध्ये व्हायचे ते सर स्वतः सांगून आम्ही स्वतः तिथं लिहित होतो. त्यामुळे जे काही आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस व्हायची ती क्लासमध्येच कंप्लीट होत होती. पेपर 1 आणि पेपर 2 जेव्हा मी थोरोली चेक केले होते, तर त्यावेळी मला जाणवलं की म्हणजे एक्झाम टाईमलाच मला जाणवलं की हा जो काही क्वेश्चन पेपर आहे किंवा यातले जे क्वेश्चन्स आहेत, ते सगळे आपल्या क्लासमधलेच, नोटबुक्समधलेच आलेले आहेत. म्हणजे त्या परीक्षेसाठी मला ह्या क्लासचा खरंच फायदा झाला होता. या सक्सेसचं क्रेडिट मी माझ्या आई-वडिलांना, माझ्या फॅमिली मेंबर्सला आणि शिक्षक आपले अभिषेक सरांना देणार आहे. त्यासोबतच गॉड्स ब्लेसिंग सगळ्यांसोबत असतातच. आता जे काही नवीन एस्पिरंट्स आहेत, त्यांना मी हेच सांगेन, की अभ्यास करत राहावा, कन्सिस्टन्सी ठेवा अभ्यासामध्ये. कधी-कधी ॲज अ स्टुडंट म्हणून मी पण मान्य करतो, की 1-2 दिवस कधी-कधी अभ्यास नाही होत, कंटाळा येतो, ड्रेन ऑफ होतो आपण. तरीही आपण त्या 1-2 दिवसाच्या पिरियडमध्ये आपण फॉर्म्युलाची प्रॅक्टिस, डायग्रामची प्रॅक्टिस ही केलीच पाहिजे. अभ्यासापासून आपण 1-2 दिवस जरी कंटाळलं तरी लांब नाही गेलं पाहिजे. काही ना काहीतरी वाचत राहिलं पाहिजे. शेड्यूलमध्ये डिसिप्लिन ठेवा. डिसिप्लिनने अभ्यास करा. सक्सेस तुमचीच आहे. येणाऱ्या एक्झामसाठी सर्वांना बेस्ट लक आणि थँक यू सो मच.